वेलकम टू करियर कोचिंग क्लासेस। बच्चों, आज हम मराठी का पहला संतवानी करने जा रहे हैं। ये जो संतवानी है ये बोर्ड एग्जाम में या तो एप्रिसिएशन या तो पोयम के तौर पे पूछी जा सकती है और ज़्यादा करके मोस्टली पूछी जाती है। आज इस संतवानी को बहुत ही अच्छी तरीके से एक्सप्लेनेशन करके मैं आपको बताने वाला हूँ। इसका एक एक वर्ड जो मैं बताऊंगा उसका यूज आप लोग आंसर के लिए भी कर सकते हो। तो चलो स्टार्ट करते हैं। संतवानी दुसरी, अंकिला मी दास तुझा। आणि ह्या संतवानीचे म्हणजे या अभंगाचे हा जो अभंग लिहिला आहे त्यांचं नाव आहे संत नामदेव महाराज। काय नाव आहे? संत नामदेव महाराज। या अभंगात संत नामदेव महाराज म्हणतात की हे परमेश्वर, मी एक तुझा भक्त आहे, मी तुला समर्पित केले आहे, मी तुझा दास आहे। मी कोणत्याही अडचणीत असलो तर तू आईप्रमाणे मला मदत करण्यासाठी ये। म्हणजे बघा आता इथं कसं दिलंय, अंकिला मी दास तुझा। आता अंकिला म्हणजे काय? स्वतःला समर्पित करणे। आणि कोणाला समर्पित करणे? देवाला म्हणजे परमेश्वराला। आणि मी म्हणजे मी, आणि दास म्हणजे भक्त। मी तुझा भक्त आहे आणि मी तुला समर्पित केले आहे। कारण की ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचा सांभाळ करते, हे परमेश्वर, हे विठ्ठल, तूही त्या आईप्रमाणे माझा सांभाळ कर, कारण की मी तुझा भक्त आहे। आणि असे सांगताना त्यांनी काही उदाहरणे इथे दिलेली आहेत। बच्चों, ये जो अभंग है यह संत नामदेव महाराज इन्होंने लिखा है और इस अभंग में बताया गया है कि ये जो परमेश्वर विठ्ठल भगवान है, मैं उनका दास हूँ। मैं मतलब कौन? संत नामदेव महाराज। मैंने अपने आप को भगवान को समर्पित कर दिया है। अंकिला मतलब होता है समर्पित करना, और मी मतलब मैं, और दास मतलब होता है भक्त। और ऐसा कहते हुए संत नामदेव महाराज ने कुछ उदाहरण यहाँ पे दिए हैं जो आज हम इस संतवानी में देखने के लिए जा रहे हैं। अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा। संत नामदेव महाराज म्हणतात, एक छोटासा बाळ तो घरात खेळत असतो आणि खेळता खेळता तो आगीपाशी पोहोचतो। बाळाची आई आपल्या कामात लागलेली आहे आणि अचानक आईचे लक्ष जेव्हा बाळाकडे जाते, आई आपलं सर्व काम सोडून बाळाला वाचवण्यासाठी धावत धावत जाते, कारण की ती खूप दयाळू आहे। मतलब इस अभंग में संत नामदेव महाराज कहते हैं कि एक छोटा बच्चा घर में खेल रहा है यहाँ वहां पे, और खेलते खेलते वह आग के पास पहुंच जाता है। बच्चे की माँ अपने काम में लगी हुई है। जब माँ का ध्यान उस बच्चे की तरफ जाता है तो माँ अपना सारा काम छोड़ के उस बच्चे को बचाने के लिए जाती है, क्योंकि माँ बहुत ही दयालु है। देखो, अग्नि माझी मतलब आग के अंदर, पड़े बाड़ू मतलब बच्चा गिरने वाला है, बाड़ू मतलब होता है बच्चा। माता धावे कनवाड़ू, माता मतलब माँ, और धावे मतलब भागते हुए जाना, और कनवाड़ू मतलब होता है दयालु। माँ बहुत दयालु है, अपने बच्चे को बचाने के लिए भागते हुए जा रही है। तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा। मग संत नामदेव महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे, तैसा म्हणजे काय? ज्याप्रमाणे आई बाळाला वाचवण्यासाठी धावत जाते, तूही माझ्या कामासाठी धावत ये, माझी मदत कर, कारण की मी तुझा दास आहे, मी तुला स्वतःला तुझ्याकडे समर्पित केले आहे। मतलब फिर संत नामदेव महाराज कहते हैं, जिस प्रकार से माँ अपने बच्चे को बचाने के लिए भागते हुए जाती है, मेरा भी अगर कुछ ऐसा काम रहा तो मेरे मदद के लिए तो भागते हुए आना, क्योंकि मैं तेरा भक्त हूँ। तैसा मतलब होता है उसी तरीके से
धावे मतलब होता है भागना जोरों से, माझिया मतलब मेरे लिए, और काजा मतलब होता है काम, मेरे काम के लिए। अंकिला मतलब अपने आप को भगवान को समर्पित किया हुआ, और मी मतलब मैं, और दास मतलब भक्त, और तुझा मतलब तेरा। चलो नेक्स्ट देखते हैं। सहावेंची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडतांची धरणी। मग संत नामदेव महाराज म्हणतात की एखाद्या झाडाच्या फांदीवरून पक्षिणीचा पिल्लू जेव्हा धरतीवर पडत असतो आणि पक्षिणीचे लक्ष जेव्हा त्या पिल्लाकडे जाते, पक्षिणी लगेच झेप घेते आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी, कारण की ती खूप दयाळू आहे। त्याचप्रमाणे हे परमेश्वर, हे विठ्ठला, जर मी संकटात असेल तर तूही मला वाचवण्यासाठी ये, त्या पक्षिणी प्रमाणे। सवेची मतलब होता है तुरंत, झेपावे मतलब होता है उड़ान भरना, और पक्षिणी मतलब होता है बर्ड्स। पिल्ली मतलब होता है पक्षी का यानी बर्ड्स का बच्चा, और पड़ताची मतलब होता है गिरना, और धरनी मतलब होता है धरती। जब बर्ड्स का बच्चा पेड़ की डाली पे से नीचे की तरफ गिरने वाला रहता है तो उसकी माँ जो है तुरंत उड़ान भरती है। झेपावे मतलब होता है तुरंत उड़ान भरना, सवेची मतलब होता है तुरंत, और झेपावे मतलब होता है उड़ान भरना, अपने बच्चे को बचाने के लिए। जिस प्रकार से वो पक्षिणी अपने बच्चे को बचाने के लिए उड़ान भरती है, अगर मैं भी किसी मुसीबत में रहा तो हे परमेश्वर, हे विठ्ठल, तू भी मेरी मदद करने के लिए आना, क्योंकि मैं तेरा भक्त हूँ। भूकेले वस्त्रावे, धेनू हुमरत धावे। मग संत नामदेव महाराज म्हणतात, एखाद्या गायीच्या वासराला खूप भूक लागली आहे आणि हा जो वासरू आहे हा जोरजोराने ओरडत आहे। वासराची आवाज ऐकून जी गाय आहे ती धावत येते आणि आपल्या भुकेले वाडाला ती दूध पाजते। जर मलाही कधी अशी भूक लागली तर हे संत, हे परमेश्वर, हे विठ्ठला, तूही त्या गायीप्रमाणे धावत ये आणि माझी भूख भागो। फिर संत नामदेव महाराज कहते हैं, एक गाय के बछड़े को जोरों की भूख लगी है। गाय के बछड़े की आवाज सुन के जो गाय है वो भागते हुए आती है और अपने बछड़े को दूध पिलाती है। भूखेले मतलब होता है भूखा, वस्त्रावे मतलब होता है गाय का बछड़ा, धेनु मतलब होती है गाय, उमरत मतलब होता है आवाज करते हुए, धावे मतलब होता है भागना। वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी। संत नामदेव महाराज म्हणतात, पूर्ण जंगलात आग लागलेली आहे। वनवा म्हणजे असतं आग लागणे, आणि वनी म्हणजे जंगल। लागला से मतलब लगी है, पूर्ण जंगलात आग लागली आहे आणि त्या आगीमध्ये हरिणीचा जो पिल्लू आहे तो फसलेला आहे, म्हणून जी हरणी आहे ती खूप चिंतित झालेली आहे। हे परमेश्वरा, हे विठ्ठला, मीही जर असा कुठं फसलेला असेल तर त्या हरणी प्रमाणे तूही माझ्यासाठी चिंतित हो, कारण की मी तुझा दास आहे। संत नामदेव महाराज कहते हैं कि पूरे जंगल में आग लग गई है और उस आग में हिरन का बच्चा फंसा हुआ है, इसलिए हिरन जो है बहुत चिंता में पड़ी हुई है कि मैं अपने बच्चे को कैसे बचाऊं। इसी तरीके से अगर मैं भी किसी मुसीबत में रहा, कहीं फंस गया, तो हे परमेश्वर, हे विठ्ठल, तू भी मेरी मदद करने के लिए मेरे लिए चिंता करना। नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा। संत नामदेव महाराज म्हणतात की हा जो चातक पक्षी आहे हा एक काल्पनिक पक्षी आहे। या पक्षीचे जीवन पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, तो पावसाचे पाणी पिऊन आपले जीवन जगतो। एखाद्या फांदीवर तो बसला असला आणि खाली नदी वाहत असली तरी तो नदीचे पाणी पिणार नाही, तो मेघाचेच पाणी पिणार, म्हणून तो मेघाकडे विनवणी करतो, हे परमेश्वरा, हे विठ्ठला, हे मेघा, मला पाऊस दे, पाणी दे आणि माझी तहान भागव,
ज्याप्रमाणे हा चातक पक्षी मेघाकडे विनवणी करतो, हे परमेश्वर, हे विठ्ठल, मीही तुझ्याकडे विनवणी करत आहे, कारण की मी तुझा दास आहे, मी तुझा भक्त आहे. तूही खाली ये आणि तुझे दर्शन मला दे. संत नामदेव महाराज कहते हैं कि ये जो चातक काल्पनिक पक्षी है, यह बारिश का पानी पीकर ही जिंदा रहता है, इसलिए यह बादलों से रिक्वेस्ट करता है कि हे बादल, पानी बरसाओ और मेरी प्यास बुझाओ। जिस तरीके से यह चातक पक्षी बादलों से विनंती करता है, हे परमेश्वर, हे विठ्ठल, मैं भी तुझसे विनंती करता हूँ कि आप नीचे आओ, धरती पे आओ और मुझे आपके दर्शन दो. आणि अशा प्रकारे हा अभंग इथं पूर्ण होतो. संत नामदेव महाराजांनी या अभंगात आई कशा प्रकारे आपल्याला सांभाळते, त्याचप्रमाणे हे परमेश्वर, हे विठ्ठल, तूही आम्हाला सांभाळ असे सांगितले आहे. बाय.